पाहायला मिळाली. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. ओर द विकेट सुजल पवार. सुजल पवारचा पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय. अप्रतिम मारा होता. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळालं. बॅकअप खूप चांगलं होतं. जरूर झेल सोडला गेला परंतु इथे एफर्ट खूप चांगले होते. याच अनुषंगाने इथे पाहिलं तर एक सिंगल इक्वडली जाईल. आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहतो या मॅचचा. म्हणजेच मोरिया 11 पाडाले या संघाचा देखील एक या दाबेने आरंभ झालाय. सुजल पवार गोलंदाजी ट्रॅकवर. राजेश खंडागले ऑन स्ट्राईकला होता. नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तर करण खंडागलेला या खेळाडूला पाहिलं होतं. आणि आता सध्या 2 मॅचमध्ये खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये जर करण खंडागलेचा विचार केला तर नक्कीच हवी तशी कामगिरी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली नाही आहे. पण आता मात्र तिसऱ्या मॅचमध्ये एंटर झालाय आणि तिसऱ्या मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी करून दाखवेल का आपल्या संघासाठी. पुढील बॉल ओहो समोर केलाय. शॉर्ट बॉल होता. हुक केलाय. लोंग ऑफ क्षेत्रामध्ये ते ट्रॅव्हल केलंय. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी याला बॉल पर्यंत पोहोचला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे पूर्ण होताना आपण पाहिल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. करण खंडागले आणि राजेश खंडागले ही जोडी आपण पाहतोय. सातत्याने चांगला खेळ मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये करत असतात. आज देखील कोराळकर चषकामध्ये इथे स्वप्न घेऊन उतरलेत आणि स्वप्नांना आकार देण्यासाठी चाललेली धडपड. बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि नक्की डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु इथे कनेक्शन झालं नाही. तरी देखील एक सिंगल इथे इक्वडली जाईल. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. क्रमांक 1च्या षटकामध्ये सुजल पवार या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय आणि भरपूर चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये करताना आपण सुजल पवारला पाहतोय. मागील 2 मॅचचा विचार केला त्यात देखील मॅचमध्ये पाहिलं तर नक्की सुजल पवारची कामगिरी अप्रतिम पाहायला मिळाली होती. स्क्वेअर कटचा मारा अप्रतिम. बॅकफुटवर जाऊन कट केलाय. डीप पॉइंटला तोडले फोडले आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. राजेश खंडागलेच्या बॅटमधून आलेला हा चौकार. गोलंदाजी ट्रॅकवर P1च्या षटकामध्ये अफलातून कामगिरी करतोय. राजेश खंडागले यांनी जरूर चौकार वसूल केलाय. ओहो अगदी खोल्यात टाकला होता बॉल. लाऊड अपील देखील केली होती. पंच देखील तटस्थ असतील कारण की आत्मविश्वास इथे कमी होता अपील मध्ये. याच अनुषंगाने हाला डॉट बॉल. अप्रतिम सुंदर गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना आपण सुजल पवार या गोलंदाजाला पाहतोय. ओर द विकेट साठी करण खंडागले आणि राजेश खंडागले ऑन स्ट्राईक. राजेश खंडागले ओहो अगदी खोलात बॉल होता. त्यानंतर इथे डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. मिड विकेटवरनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि नो डाऊट डेफिनेटली चित्याच्या चपलाईने 2 धावा इथे कंप्लीट करताना देखील पाहिल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात सुजल पवार क्रमांक 1च्या षटकामध्ये. 4 षटकांची मॅच पाहतोय आणि भरपूर जिम्मेदारी होती कारण की क्रमांक 1च्या षटकामध्ये निवडलं होतं ते मात्र सुजल पवारला आणि भरपूर चांगली कामगिरी त्याच अनुषंगाने ते करताना जे मात्र खानदारी संघासाठी जे मात्र सुजल पवारकडनं आपण पाहिली. क्रमांक 2च्या षटकाला होती सुरुवात. क्रमांक 2च्या षटकामध्ये अल्पेश या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. जास्तीचा वेळ घेऊ नका. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावी लागतील. पहिला ओव्हरचा जर विचार केला खऱ्या अर्थाने नक्कीच सुजल पवारने अवघ्या 3 मिनिटांमध्ये 1 षटक इथे कंप्लीट केलंय. फास्टेड षटक फर्स्ट ओव्हर जी मात्र कंप्लीट करताना आपण सुजल पवारला पाहिलं. क्रमांक 2च्या षटकाला होईल सुरुवात. अल्पेश गोलंदाजी मार्कवर आलाय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. अल्पेश. करण खंडागले ऑन स्ट्राईक. राईटम राऊंड द विकेट. अल्पेशचा पहिलाच बॉल अगदी लोअर फुलटॉस होता. डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय बॉल आणि त्याच अनुषंगाने एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अलाउड द कार्पेट. जमिनीला गुदगुल्याकडे बॉल ट्रॅव्हल झाला होता. डीप मध्ये चांगलं फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आणि याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच खूप चांगलं एफर्ट आणि चांगले प्रयत्न करताना क्षेत्ररक्षक देखील पाहतोय. चेंज द गेम खानदारी संघाकडनं धावसंख्या इक्वडली जाईल 1.
म्हणजेच याच अनुषंगाने डबल डिजिट मध्ये 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर, डबल 1 अशा याच अनुषंगाने 11 धावा. राजेश खंडागले ऑन स्ट्राइक, अल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर, नॉन स्ट्राइक एंडला करण खंडागले. चांगली कामगिरी इथे करावी लागेल. पुढील बॉल ओहो, जबरदस्त स्क्वेअर कटचा मारा इनफिल्ड क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फ्लाय केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि या फेकी थोडीशी डिले पाहायला मिळाली. याच्या अनुषंगाने ते पाहिलं तर की 2 धावा इकडल्या जाते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात जी मात्र गोलंदाजी करणार टीमची म्हणजे चेंज द गेम खानदारी संघाकडनं आपण पाहतोय. बॅटिंग लाईन देखील भरपूर आहे. संकेत पवारची बॅटिंग आपण दुसऱ्या दिवसामध्ये भरपूर चांगली पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने एक चांगला टार्गेट इथे सेट करावा लागेल मोर्या 11 पाडायला या संघाकडून. ते मात्र खानदारी संघासाठी डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न आणि जरूर यशस्वी झाला होता, परंतु बॅटर सेफली पोहोचला होता क्रॉपिंग क्रीज मध्ये. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. विकेट नाहीये हे देखील मनामध्ये सातत्याने भीती दरवळत असे, कारण की कोणत्याही क्षणाला मोठे फटके येतील याची शंका नाहीये. इनिंग ब्रेक दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल देखील संपन्न करणार आहोत. ओमसाई आंबिळे संघाचा कॅप्टन आणि असोसी संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम इनिंग ब्रेक दरम्यान करणार आहोत. सज्ज रहा. 4 षटकांची मॅच. डॉट बॉल आलाय. अल्पेश चांगली गोलंदाजी, मोठे आक्रमण इथे खेळू देत नाहीये. ओहो, अगदी लोअर फुल टॉस बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, लॉफ्ट ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. वाईडिश लोंगा आपला आणि चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळाली. धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या या मॅच मध्ये घडलंय काय, कारण की राजेश खंडागले आणि करण खंडागलेच्या बॅटमधनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये. थोडीशी चिंतेची बाब बनले, कारण की मोठे फटके येत नाहीये. सुजल पवार क्रमांक 1च्या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली त्याच्याकडनं. त्याच अनुषंगाने त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याच्या घडीला अल्पेश या गोलंदाजाकडनं देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळते. आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आतापर्यंत 11 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि फक्त 16 धावा. ओहो, अगदी खोलात टाकला होता बॉल. लाऊड अपील केली पंचांकडे, स्ट्रॉंग अपील होती. पंचाने देखील केलंय बोट आकाशाकडे. विकेटचं पतन, पहिलाच ब्रेक थ्रो मिळून दिलाय गोलंदाज अल्पेशने. राजेश खंडागले करण खंडागले बॅक टू द डगआउट. दोन मॅचचा विचार केला तर नक्कीच राजेश खंडागले याच्याकडनं भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती आणि आता मात्र तिसऱ्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली, म्हणजे आता स्ट्रगल करताना देखील जरूर पाहतो या मॅच मध्ये, परंतु अजूनही 2 षटक इथे शिल्लक असतील आणि 2 षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळेल. शेवटच्या मोमेंटला देखील मोठे फटके आक्रमण जो मात्र खेळू शकतो ही क्षमता जी मात्र राजेश खंडागले या बॅटरकडे आहे आणि ती ते मात्र नक्कीच इथे दाखविल का. क्रमांक 3चं षटक अकबर. फुल टॉस बॉल होता. यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. फर्निचर डिस्ट्रॉय. घडलंय काय, राजेश खंडागलेची विकेट महत्वाची होती आणि त्याच अनुषंगाने अकबर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता आणि नक्कीच पहिल्या बॉलवर अकबरला मिळतं यश आणि बॅक टू द डगआउट राजेश खंडागले. या मॅच मध्ये घडलंय का, राजेश खंडागलेची विकेट ज्याने मात्र नक्की संघर्षमय खेळी या मॅच मध्ये केली होती. आपल्या संघाचा डाव सावरायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पहिल्या बॉलवर अकबर याच्या गोलंदाजीवर विकेट सॅक्रिफाईस केले.
महत्वाची विकेट होती. हो अगदी खोलात टाकला होता. पुन्हा एकदा लेग ग्लान्स करायचा प्रयत्न केला डीप मधनं. फिल्डर देखील शॉर्ट फाईन लेगचा बॅकअप साठी आला होता आणि विकेट किपरचा बॅकअप देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतं. याच अनुषंगाने आला डॉट बॉल. खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला अकबर याची आपण पाहतोय. पुढील बॉल राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तेच घडलंय. कॉपी बुक स्टाईलने इथे मात्र चेंडू आता फेस केलाय आणि इथे पाहिलं तर नक्कीच आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला या मॅच मध्ये आपण पाहतोय. आक्षेप घेतला जातोय आणि पाहावं लागेल नक्कीच चेक केलं जाईल. टेंक्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून गोलंदाजीवर आक्षेप घेतलं गेलंय आणि इथे नक्कीच चेक केलं जाईल. अकबर या गोलंदाजाचं नक्कीच अँगल इथे नक्कीच चेक केलं जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच 16 याकडे जाऊन पोहोचले टेंक्रिक वाहिनी. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच मुरबाडकरांची पसंती. मोठमोठे टुर्नामेंट्स ते मात्र मुरबाडमध्ये देखील कव्हर करताना आपण पाहतो सातत्याने. फेअर बॉल असेल. अकबर 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 सध्या पाहिलं तर नक्की चेंज द गेम खानदारे संघ देखील या नावाची चर्चा करत असेल. काय गोलंदाजी करतोय क्रमांक 3च्या षटकामध्ये यासाठी इन्व्हाइट केलं होतं. जो मात्र कॅप्टनने विश्वास संपादित केलं होतं, गावाने विश्वास संपादित केलं होतं आणि या सर्व टीमने विश्वास संपादित केलं होतं. त्या विश्वासाला सातत्यात आणण्याचं काम सध्याच्या घडीला करताना अकबरला आपण पाहतोय. दगड कक्षामध्ये जे खेळाडू असतील मित्रांनो, दगड कक्षाच्या बाहेर कोणीही येऊ नका. आधीच आपल्याकडे खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच 2 धावांची पार्टी देखील तुम्हाला दिली आहे आणि आता मात्र मॅनेजमेंट कमिटी आहे पुढील कोणताही डिसिजन घेवा नाही याची दक्षता घ्या प्लीज. हो पुन्हा एकदा अगदी खोलात बॉल टाकला होता. डीप मध्ये ट्रॅव्हल केलंय आणि मिडो आपला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डिरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न. 1 शॉट रन देखील असेल आणि याचा अनुषंगाने 2 धावा इथे कंप्लीट जरूर केल्या परंतु 1 रन शॉट्स याचा अनुषंगाने फक्त एकच सिंगल इक्वडली जाईल. याचा अनुषंगाने धाव संख्या जी मात्र जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 आकड्यावर. तुळशीदास दादा धुमाळ यांचं देखील शुभ आगमन झाले नुकताच या क्रीडानगरीमध्ये. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या आता सध्याच्या घडीला आपण मॅच पाहिली तर नक्की 17 याकडे जाऊन पोहोचले. मोर्या 11 पाडायला हा संघ इने अक्षमध्ये बॅटिंग करत असताना थोडीशी ते नाजूक परिस्थितीमध्ये पाहतो या मॅच मध्ये. पुढील बॉल अकबर 2 विकेट प्राप्त केल्यात. काय गोलंदाजी. हो बाकफुटवर शॉर्ट बॉल होता. हो केला इथे पाहिलं तर नक्कीच बाकफुट पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने आणि जरूर बॉलला तिथे नक्की कव्हर केलं. आउटफील्ड देखील या नक्की ग्राउंडचा विचार केला तर अगदी वेगवान आहे. कोणताही बॉल जर नक्कीच फेस केला तर अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत देखील हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. पुढे साऊथ खेळला डॅन्सिंग डाऊन द ट्रॅक डीप मध्ये फिल्डर वाईडिश लॉंग ऑनचा येतोय आणि एकच सिंगल मिळेल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. या धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 20 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 3 विकेटच्या मोबदल्यात. सध्या ओपनिंग जोडी आपण जे पाहिली होती मित्र म्हणजेच मोर्या 11 पाडाले संघाकडनं राजेश खंडागले आणि करण खंडागले हवी तशी कामगिरी जी मात्र राजेश खंडागलेच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाली नाही आहे. जास्तीचा बेल घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. राजेश खंडागले याच्या बॅटमध्ये 9 बॉल आणि 12 धावांची खेळी पाहिली. त्याच अनुषंगाने स्ट्रगल करताना आपण करण खंडागलेला देखील पाहिलं कारण की त्याच्या बॅटमध्ये फक्त आणि फक्त 4 बॉल आणि 4 धावांची खेळी पाहिली. त्यानंतर खलील शेख या बॅटरला पाहिलं. आल्या पावली श्रीकांत भोईर या बॅटरला पाहिलं. आल्या पावली परत गेला. कोणताही धाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली नाहीये. गोल्डन डकचा शिकार होताना पाहिलं. उमेश क्रमांक 4चं षटक बॉलिंग मार्कवर. 20 धावा. यानंतर ओमसाई आंबेले संघाचा कॅप्टन आणि असोसे संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करणार आहोत.
ओहो, अगदी विचार केला तर नक्कीच काय घडलंय मैदानामध्ये लाऊड अपील केली जाते पंचांकडे प्रश्न देखील विचारला जातोय. पंच आता नक्कीच तिसऱ्या पंचांच्या नक्कीच हवाली हा निर्णय डिसिजन सोपवला जातोय. बॅटर आऊट असेल. हे चुकीचं आहे मित्रा. क्रिकेट एक सेन्सिबल क्रिकेट सध्या आपण मित्रांनो एक चांगली स्पर्धा खेळत असतो. म्हणजेच आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये या स्पर्धेचं टॉप 10 मध्ये नाव येतं. म्हणजेच कोराळेकर चषक 2025 आणि ही खेळाडू वृत्ती तुमच्याकडे जर असली तर नक्कीच असा प्रकार तुमच्याकडनं घडणार नाहीये. ओहो, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे खाली राहिला आणि याचा अनुषंगाने जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी जी मात्र क्रमांक 1च्या षटकापासून जी मात्र सुरुवात झाली म्हणजेच चेंद गेम खांदारे संघाकडनं आणि चौथ्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल इथे पाहिलं तर नक्की स्ट्राईक रोटेट करायचं काम त्याच अनुषंगाने इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि आणखीन एक गडी तंबूच्या आसरायला जाताना जे मात्र मोर्या 11 पाडाले संघाचा आपण पाहतो या मॅच मध्ये. अ न्यू बॅटर विकी. बसीर शेख अद्याप मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमधनं 4 बॉल आणि 4 धावांची केली आपण पाहिली. 20 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आणि 5 विकेट. पुढील बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला आक्रमण चढवलं जात आहे आणि बॉलला पाठवून दिले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा बसीर शेखच्या बॅटमधनं भव्य षटकार. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. क्रमांक 4च्या षटकामध्ये उमेश या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. क्रमांक 1च्या षटकामध्ये सुजलने देखील भरपूर चांगली कामगिरी केली आणि त्याच अनुषंगाने जो मात्र बाहेर असला आणि आणखीन मात्र इथे मोठे आक्रमण खेळू दिले नव्हते. पण यावेळी थोडासा इथे एक षटकार वसूल केला बसीर शेखने. थोडीशी आतली कडा घेतली बॅटची आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल हे महत्त्वाचं होतं. कारण की बसीर शेख चांगला टचमध्ये आहे. त्याच्या बॅटमधनं मोठाले फटके येतात आणि शेवटचा बॉल तो जर केला तर एखादा मोठा फटका आला तर एक नक्की फायटिंग टोटल इथे पाडाले संघ इथे उभारू शकतो. त्याच अनुषंगाने इथे विकेट सॅक्रिफाईस करताना जो मात्र बॅटर आपण विकीला पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. धावसंख्या 28 या आकड्यावर बसीर शेख ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 बॉल 11 धावांची आपण खेळली पाहिली आहे
आणि एखादा मोठा फटका आला तर चांगला इथे फायटिंग टोटल उभारू शकते. म्हणजेच मोर्या 11 पाडायला या संघ. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. उमेश. ओहो, यासाठी विकेट सॅक्रिफाईस केले हे सांगून देतोय का मी मात्र स्ट्राईकवर आलोय. आणि याचं चोख प्रत्युत्तर शेवटच्या बॉलवर देखील देताना आपण बसीर शेखला पाहतोय. ठोकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बसीर शेखने षटकार. आणि धावसंख्या आता पुढे सरकली. धावसंख्या जे मध्ये जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. सन्माननीय मुख्य व्यासपीठावर भाऊदादा धुमाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. या भाऊदादा धुमाळ आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील दुसरी मॅच नक्की टॉस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. छापा असा कॉल असेल. छापा डिसिजन काय असेल फक्त डिसिजन सांगा. बॅटिंग. ओके, पुढील मॅच साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जास्तीचा वेळ घेत नाही. ऑनगोइंग मॅच देखील भरपूर महत्वाची आहे कारण की सुपर 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल हे येणारे 24 बॉल इथे सांगून जातील. चोवीस बॉल आणि 35 धाब्यांची आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपण देखील रेडी राहा. पुढील मॅच 2 धाब्यांची पानंटी म्हणजेच मोर्या 11 पाडायला या संघाला. याच अनुषंगाने धावसंख्या जी मात्र चेन द गेम खानदार या संघाची आपण ऍड करतोय 2 या आकड्यावर. मॅचला होईल सुरुवात. करण खंडागले. करण खंडागलेचा पहिलाच बॉल फुल टॉस. फक्त दिशा दिली आणि बॉल थांबणार नाहीये. आणि बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर आणि बॉल करतोय सीमारेषेची चपर. हा आलाय पहिल्या बॉलवर चौकार. सुरुवात गोड सुरुवात सध्याच्या घडीला आपण संकेत पवारच्या बॅटमधून पाहतोय. दुसऱ्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी जी मात्र संकेत पवारच्या बॅटमधून आपण पाहिली होती आणि त्याच अनुषंगाने ते सुरुवात देखील करताना पाहतोय. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले ती मात्र 6 या आकड्यावर. करण खंडागले
पुन्हा एकदा बॅटची आतली कडा, विकेट किपरचं बॅकअप करा, डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन नाही आहे. याच अनुषंगाने 22च्या रूपाने एक सिंगल जिमात इक्वडली जाईल. धावसंख्या जिमात जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये विचार केला तर नक्कीच 22 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धाबींची आवश्यकता असेल. क्रमांक 1च्या षटकामध्ये करण खंडागले आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या अनुषंगाने ते गोलंदाजी केली चेंद गेम खांदारे या संघाची आपण पाहिली होती. ऑन साईडला वलवलं, टर्न केलं, डीप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले, फटका दमदार आहे आणि बॉल थांबणार नाही. या बॉल गेला दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर आला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक अल्पेशच्या बॅटमधून चौकार. म्हणजे मोर्या 11 पाडाले या संघाला ती सुरुवात येथे करू शकला नाही करण खंडागले. करण खंडागलेच्या बॉलिंगचा विचार केला तर नक्कीच आता थोडंसं इथे आक्रमण चढवलं जाते. संकेत पवारने देखील एक चौकार वसूल केला आणि त्यानंतर अल्पेश या खेळाडूने देखील एक चौकार वसूल केलाय. थोडीशी इथे अडचण निर्माण झालं फिल्डिंग करा टीमसाठी, म्हणजेच मोर्या 11 पाडाले या संघासाठी. ओहो, क्रॅकिंग कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर झोन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक आलाय चौकार. फटकेबाजी अफलातून फटकेबाजी सध्याच्या घडीला करताना आपण अल्फेश या खेळाडूला पाहतोय. खूप चांगली फटकेबाजी मात्र क्रमांक 2च्या दिवसामध्ये देखील कोरोलेकर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि संकेत पवार याच्या फलंदाजीचा विचार केला तर अवघ्या 21 बॉलमध्ये 91 धावा देखील त्यांनी कुठल्या होत्या, म्हणजे विराट चषकामध्ये. आणि आज देखील खूप चांगली कामगिरी करताना पुढील बॉल, शॉर्ट बॉल बॅकफुटवर जाऊन हुक केलंय आणि इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलचा पाठमोरा करते. पंचांचा सिग्नल देखील नो झालाय, स्टेप आउट झालाय. सध्या पाहिलं तर नक्कीच नो बॉल. सध्या अडचण आता निर्माण झाली. या अनुषंगाने ते विचार केला तर धावसंख्या जिमात जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला करताना आपण या मॅच मध्ये पाहतोय. फ्रीडचा बॉल, फुल टॉस आणि फुल टॉस व फुल टॉल वसूल केलाय आणि अगदी बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अल्पेशाचा धमाका, कोरालेकर चषक, अल्पेशच्या बॅटमध्ये आलाय षटकार. अंबळे या संघाने फिल्डिंग घेतली आहे. ओहो, अगदी पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता, बॅटची बाहेरची कडा, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. बॅकअप खूप चांगलं होतं. एकच सिंगल इक्वडली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले 25, लॉस ऑफ 0 विकेट. 25 या आकड्यावर जिंकण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर आता 18 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. या मॅच मध्ये थोडीशी ते नाजूक परिस्थिती, संकटाच्या छायेत जिमात बॅटिंग फिल्डिंग करणारी टीम म्हणजे मोर्या 11 पाडायला या संघाला पाहतोय आणि बॅटिंग करणारी टीम म्हणजेच खूप चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय, म्हणजे चेंद गेम खांदारे या संघाला. चला आपण देखील रेडी राहा. पुढील मॅच ओमसाई अंबेले आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर नक्कीच असोसे संघ असेल. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पाहताना की 18 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. 25 धावा पीयूएनच्या षटकामध्ये अफलातून कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली. बॅटरची बाकफुटवर जाऊन इथे कट करायचा होता. यावेळी विचार करता एक्स्ट्रा धाव तुमच्या खात्यामध्ये आढळली. धावसंख्या 26, लॉस ऑफ 0 विकेट. 26 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 18 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शॉर्ट बॉल, टायमिंग स्ट्रोक, फटका फसला, डिपोरना फिल्डर येतोय, बॉल पर्यंत पोहोचला आणि नो डाऊट पकडलाय जेल आणि संपलाय. जो मात्र बॅटर अल्पेश याचा खेळ.
26 लॉस ऑफ 1 विकेट. 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 35 धावांचा पाठलाग करताना 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर ज्यामध्ये लागल्या गेल्यात आतापर्यंत. आता मात्र जिंकण्यासाठी 17 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये. क्रमांक 2च्या षटकामध्ये धीरज याला इथे इन्व्हाइट केलंय. पुढील बॉल, पहिल्या बॉलवर विकेट. ओहो, इथे खूप चांगला वाईड यॉर्करचा इथे प्रयत्न केला, अटेम्प्ट केला बॉल आणि त्याच पद्धतीने पाहिलं तर की हा डॉट बॉल आलाय. मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये कारण की पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. चांगली सुरुवात धीरज. स्विजिटचा फटका इथे अटेम्प्ट केलाय, प्रॉपर कनेक्शन आहे आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल गेला सीमा रेषे पार, चौका. मध्ये पाहिलं तर की मोर्या 11 पाडायला हा संघ बागफुटवर दिसतोय कारण की आता अडचण निर्माण झाली. मोठाले फटके देखील जे मात्र प्रिवनच्या षटकामध्ये खेचले गेले, ठोकले गेले आणि त्यानंतर पाडाले संघाचा संघर्ष या मॅच मध्ये आपण जरूर पाहिला. लेग ग्लान्स करायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करायचा देखील प्रयत्न केलाय आणि एक सिंगल गेली, इक्वडली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील जरूर इथे पूर्ण होताना आपण पाहिलं. त्याच्या अनुषंगाने 2 धावा, 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र हा सामना इथे सोडलाय की काय मोर्या 11 पाडायला या संघाने असं वाटू लागलंय कारण की 3 धाब्यांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॅकफुटवर जाऊन हुक केलाय, अप्रतिम. स्वीपर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या वर्ण बॉलला फ्लाय केले आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पार. आलाय हा विजयी षटकार. सेट करा, मैदानामध्ये लगेचच दाखल व्हा प्लीज. मनस्वी 11 आंबे